कि कल 2 अप्रैल है। सबसे पहले सभी भाइयों को गुड़ी पाड़वा के मैं शुभकामना देता हूँ। ये ऐसा अवसर है जो हिंदू धर्म के पारंपरिक जो मराठी महीने है, जो मराठी साल लगता है, तो मराठी साल का जो शुरुआत है ये कल से पाड़वे से होती है। तो इस पाड़वे के शुभ अवसर पर मैं अपने आप को भाग्यशाली मानता हूँ कि ये जो मेरा जन्मदिन है ये पाड़वे के दिन आया है। ये गुड़ी पाड़वा हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है और इसी को साध्य मानकर हमने कुछ उपक्रम लिया है, जिसमें से प्रोग्राम लिया है उपक्रम का। तो उसमें से बहुत सारे प्रोग्राम, बहुत सारे उपक्रम कल गाँवकरी की ओर से, आयोजकों की ओर से आने वाले हैं। इसमें से जो सबसे बड़ा है वो हमने मैट की जो कुश्ती है, गादी के ऊपर, मैट के ऊपर, तो ये कुश्ती का उपक्रम सभी गाँवकरियों की ओर से रखा गया है। आयोजक सब गाँवकरी है, उनके संकल्प में से ही ये उपक्रम रखा गया। इसमें से जो महाराष्ट्र लेवल के लोग हैं, जो मराठवाड़े में है, महाराष्ट्र में है, बहुत दूर दूर से कोल्हापुर, सोलापुर से लोग यहाँ पे कुश्ती खेलने के लिए आने वाले हैं। और उसके बाद जो गौर गरीब माँ बहनें हैं, इनको भी साड़ी का एक बाटा उपक्रम हमने लिया है। और जो धूप ज़्यादा हो रही है अभी धूपकाले में, तो इसके लिए हमने पानपोई का भी एक उपक्रम हाथ में लिया है। पानपोई का भी उद्घाटन कल करेंगे। इसके साथ जो महानगर पालिका के कर्मचारी है, ये महानगर पालिका के कर्मचारी को कोई ज़्यादा से देखता नहीं है, इसके लिए हमने उनके लिए भी पूरा ड्रेस, पूरे कपड़े उनके लिए भी तैयार करके वहाँ पे कल उनको दिए जाएंगे। ऐसे छोटे मोटे और भी बहुत है जो हमारे सभी साथियों ने, भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी रहेंगे उसमें, या असंगठित जो मित्र है मेरे, उन्होंने जो कार्यक्रम रखे हैं उस हिसाब से ये प्रश्न। नहीं, ये कार्यक्रम जो है एक पानपुई का उद्घाटन है, एक साड़ी वाटप का उद्घाटन है और एक कुश्ती का उद्घाटन है। तो इनकी टाइमिंग क्या रहेंगी ये बताइए। देखिए, कुश्ती का जो टाइमिंग है, ये आयोजक है उसके लिए हमने 10 कोच रखे हुए हैं। इनका कार्यक्रम सवेरे 8 बजे से वजन काटा ये सब चालू हो जाएगा। और मेरे कार्यक्रम बाकी जगहों जैसे कि पानपोई का उद्घाटन है ये भी सवेरे ही होंगे। साड़ी का जो वाटप है ये शाम को 7 बजे होगा। और कर्मचारी जो महानगर पालिका के हैं, ये कर्मचारी इनका भी वाटप 10 से 11 बजे में हो जाएगा। और कुश्ती का जो कार्यक्रम है ये सवेरे जो चालू होगा 8 बजे, तो ये जब तक पारितोषिक नहीं दिया जाएगा, हमने पहला पारितोषिक रखा है जो चांदी का सिल्वर गदा है, उसके साथ उसको 11,001 रुपया है। दूसरा जो सेकंड में आएगा उसके लिए 10,001 रुपया है। और तीसरा और चौथा ऐसे प्रत्येक ही 4-4 हज़ार रुपया उनको रखा है। उसके बाद जो 30 किलो, 35 किलो, 40 किलो, 45 किलो ऐसे गट बनाए गए हैं, इनके लिए भी 2-2 हज़ार, 2.5 हज़ार ऐसे पारितोषिक रखे हैं। उसके बाद 50, 55, 60, 65, 70 ऐसे अलग से गट बनाए गए, इन गटों को भी अलग से पारितोषिक दिया जाएगा। ऐसा ये पूरा विस्तार है। सर, हम देखते हैं कुश्ती जो है तो ग्रामीण में खेला जाता है, अब शहर में इसको शुरू करना है, खासकर शहर के युवा कॉलेज स्तर पर, स्कूल स्तर पर, तो आपकी ओर से सर उनको क्या आह्वान करें युवाओं को, आओ और ये खेल अच्छा है, आप आगे बढ़ो। देखिए, मैं आपके माध्यम से सभी संभाजी नगर शहर हो या ग्रामीण हो या महाराष्ट्र में हो, जो भी ये चैनल आपके देखेंगे, जो सोशल मीडिया देखेगी या जो भी मीडिया देखेगी, उन्हीं सभी से मैं अपील करूँगा कि ये खेल ये ज़मीन का खेल है, यहाँ पे सबने आना चाहिए। इससे कुछ नुकसान तो होता नहीं है। कुश्ती खेलेंगे नहीं खेलेंगे, ऊपर जो जाएगा 100 में से 10 लोग ऊपर तक जाएंगे कुश्ती में, लेकिन अपना जो शरीर है ये शरीर दृढ़ रहता है। इससे रोज आपको एक्सरसाइज की, व्यायाम की आदत से पड़ जाती है। इसके लिए सभी को ये खेलना चाहिए और करना चाहिए। सबने आना चाहिए, इसमें सबने सहभाग लेना चाहिए। सर, बड़े गाँव में जो बड़े गाँव चर्चा है सर कि कुश्ती की जो कुश्ती चल रही है आपकी, तो कहने के चुनाव की कुश्ती भी शुरू हो गई, ऐसी चर्चा है सर? नहीं, अभी ऐसा हम नहीं बोल सकते। चुनाव अभी हम वैसे भी पॉलिटिकल है, लेकिन अभी ये जो गांव के असंगठित जो मित्र है, इन लोगों ने ये कार्यक्रम रखा है, तो इसमें हम
कोई राजकारण अभी नहीं लाएंगे। अभी ये राजकारण की बातें हम बात में। सर, कोई पहलवान अगर ये कुश्ती के मुकाबले में हिस्सा लेना चाहता है तो उसके लिए आपने कोई रजिस्ट्रेशन फीस रखा है क्या इसमें? नहीं, ये सभी प्रकार मुफ्त है। यहाँ पे जो जिसका दिल चाहे, जो ऐसा जिसको लगे मैं कुश्ती खेल सकता हूँ, ऐसा कोई भी लोग आके यहाँ पे खेल सकता है बिना पैसे का। उनका हमने सवेरे चाय पानी से लेके तो दोपहर के लंच तक की व्यवस्था की हुई है। जितने भी आएंगे सभी को हम खाना खिलाने वाले हैं। सभी को ये बात हम बोल देते हैं। सर, जगह का एड्रेस बता दीजिए। ये कुश्ती का जो प्रोग्राम है ये राजोग लॉन्स, चिनार गार्डन रोड, पड़ेगांव, औरंगाबाद, संभाजीनगर यहाँ पे रखा हुआ है। पानपोई का जो है तो यहाँ पे पड़ेगांव के चौक में रखा हुआ है। और कपड़े वाटप का जो है लेडीज़ का, जो महिला भगिनी का, वो वहाँ पे राजयोग में ही है। लेकिन जो महानगर पालिका कर्मचारी है इनका यहाँ पे ईश्वर हॉस्पिटल बोल के यहाँ पर है। नाम बोलो साहब। मैं दीपक भाऊसाहेब बनकर, पड़ेगांव छावनी, मंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी। आम्ही पड़ेगावचे सर्व थोर मंडळी व आयोजक यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त 2-3 कार्यक्रमाचे उपक्रम राबवण्याचं संकेत हाती घेतला। माझा वाढदिवस उद्या गुढीपाडवाच्या मुहूर्ताच्या दिवशी आला। खूपच शुभ दिवस आहे जो आपल्या हिंदू धर्माच्या तिथीनुसार मराठी महिने जो नवीन वर्षाची सुरुवात होती ज्या दिवशी, त्या दिवशी माझा वाढदिवस यावर्षी आलेला आहे। मी त्याला खूप भाग्य समजतो आणि या शुभ दिवशी आपल्या हातून किती चांगलं कार्य घडेल याबद्दलची विचार मी 15 दिवसांनी केला आणि त्यामधून निघालेले काही निष्कर्ष जे मला आयोजकांनी आणि गावकरी मंडळींनी सुचवले, त्यामध्ये सर्वात मोठा एक उपक्रम असा आहे की आपण तिथे एक भव्य कुस्तीची दंगल ठेवलेली आहे जी मॅटवर होणार आहे गादीवरती। ती दंगल सकाळी 11 वाजता चालू होईल आणि संपेपर्यंत ती राहणार आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित आपले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब राहणार आहेत। त्याचबरोबर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे पण राहणार आहेत। माजी मंत्री अतुलजी सावे साहेब राहणार आहेत। आमदार प्रशांत बंब राहणार आहेत। आमच्या केंद्रीय सरचिटणीस महिला मोर्चाच्या राहटकरताई, विजया राहटकरताई, त्यासुद्धा उपस्थित राहणार आहे। आमचे शहराचे जिल्हा अध्यक्ष संजयजी केनेकर, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विजयजी अवताडे, त्याचबरोबर आमचे श्रीजी बोराळकर, बसवराजी मंगरुळे, मनोजजी पांगारकर, सर्वच भारतीय जनता पार्टी, सर्व शहर बॉडी कार्यकारिणी या कार्यक्रमाला सकाळपासून उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर असंघटित माझे मित्र, बालमित्र असतील, असंघटित माझे मित्र, गावातले सर्व गावकरी मंडळी या कार्यक्रमाला सर्व त्यांचे आयोजक आहेत। यामध्ये अशोक नाना आमले असतील, भुजंग मामा आमले असतील, अशोक कांबळे असतील, शैलेश म्हस्के असतील, किसनप्पा घनवट असतील, असे जे थोर मंडळी आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। आमचे ज्येष्ठ नेते कैलास मामा वाणी असतील, हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। याचबरोबर आम्ही सकाळी, आता जसा उन्हाचा पारा दिवस चढत आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन माझ्या काही जवळच्या मित्रांनी सुचवलं की आपण गोरगरीब पादंतरी चालणारे असतील या लोकांसाठी आपण पानपोई ठेवली पाहिजे, उघडली पाहिजे। तर आम्ही एक पडेगावमध्ये चौकामध्ये एक पानपोईचा पण सकाळी उपक्रम राबवत आहोत। त्याचबरोबर वर्षभर आपल्या वार्डात काम करणारे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, आपण त्यांना ड्रेस वाटप, कपडे वाटप ठेवलं आहे सकाळी। त्याचबरोबर आम्ही एक 300 गरीब महिलांना, माता भगिनींना जे अहोरात्र घरी आपला संसार चालवत असतात,
त्यांना आपण एक साडी वाटपाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे. तो संध्याकाळी 7 वाजता होईल. एक 300 ते 350 साडी वाटपाचा कार्यक्रम पण आपण ठेवलेला आहे. तर असे अनेक प्रकारचे कार्यक्रम मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून करत आहे. भारतीय जनता पार्टीचे संस्कार माझ्यामध्ये आहे. जे काही वाढदिवस बनवताना इतर व्यर्थ खर्च न करता जे आपल्या गोरगरिबांना, भगिनींना, मातांना कामा येईल असेच उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि राबवणार. याच्या पुढेही असेच उपक्रम राबणार आहेत. मला 2-3 वार्डातून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनी भेटीगाठी करून मला फोनद्वारे सर्वांनी शुभेच्छाही चालू केलेल्या आहे. कार्यक्रम चांगला ठेवला याही आम्हाला काही सूचना मिळत आहे. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे अशाही सूचना बऱ्याच माझ्याकडे येत आहे. तर या सर्व गोष्टी आणि यासाठी ज्या कुस्त्यासाठी आपल्याला लागणारा कोच आहे, कोच व्यवस्था जी आहे ते आमचे हंसराज भाऊ डोंगरे आणि केडी चोपडे यांनी ठेवलेला सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उद्या दिवसभर संपेपर्यंत चालणार आहे असं मी जाहीरपणे भारतीय जनता पार्टीकडून सांगू इच्छितो. सकाळी 11 वाजता उद्घाटन होईल. तुम्ही आता हे रहिवासी आहे ते पाण्याने खूप त्रस्त आहे. पाण्याबद्दल काय सांगणार का पडेगाव? बघा, पाण्याचा प्रश्न असा आहे, ज्यावेळेस आमचे अतुलजी सावे मंत्री झाले होते त्यांनी एक 1680 कोटीचा प्रकल्प संभाजीनगरसाठी आणला आहे. पण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला काही सांगायची गरज नाही. या संभाजीनगरमध्ये 25 वर्षापासून शिवसेनेचा बालकिल्ला आलेला सांगतात ते, पण ते साधं पाणीही आपल्या संभाजीनगरला पाजू शकले नाही. बघा, त्यातून तुम्ही एक उदाहरण घ्या. आमचे डॉक्टर साहेब भागवतजी कराड हे जसे खासदार झाले तसे ते गॅस, घरगुती गॅस जो महिलासाठी आहे त्या गॅसच्या पाठीमागे लागले आणि जसं त्यांनी मंत्रिपद मिळवलं तसं तो गॅसचा प्रोजेक्ट त्यांनी माननीय पंतप्रधान मोदी यांच्याकडून तो हे करून घेतला, मान्यता मिळवली त्याला आणि त्याचं कामही चालू केलं, उद्घाटनही झालं. आणि ते एक 6 महिन्यात मला वाटतं कुठल्या तरी एका कॉलनीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तिथं ते चालू करू, डिसेंबरपर्यंत तिथं ते कनेक्शन एक चालू करून घरगुती गॅस आपण देऊ. नक्कीच. पण या ठिकाणी तुम्ही प्रेस नोटमध्ये केंद्रीय मंत्री येणार आहेत तुम्ही सांगितलं, याच्यामध्ये त्यांचा नाव उल्लेख कुठंच नाही आलेला आहे. नाही, चुकून राहिला असेल टायपिंगवाल्याकडून, पण केंद्रीय मंत्री कोणाचंच नाही. केंद्रीयचं नाव हे नाही, हे प्रेस नोट जी आहे आपली ही फक्त आपल्या वार्डापुरती होती. वार्डातले आपले जे मंडळापुरती होती. मंडळामध्ये जे पदाधिकारी आहे त्यांचेच नावं आपण त्याच्यात ठेवलेले आहे. ते मोठे लोक आहे त्याच्यामुळे आपण त्यांचं नाव याच्यात ठेवलेलं नाही आहे. त्यांना समक्ष भेटून पत्रिका देऊन त्यांच्या आदेशानुसारच हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. प्रेस नोटमध्ये म्हणजे आपण एक मंडळ वाढदिवस आहे का शक्ती प्रदर्शन आहे भाजपाचा? नाही, फक्त वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आपण कुस्ती ठेवलेली आहे. जो मैदानी खेळ आहे त्या खेळापासून जे युवा पिढी आहे ते काहीतरी एक बोध घेतील म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. येणाऱ्या मनपाच्या निवडणुकांमध्ये भाजपा शक्ती प्रदर्शन करण्याचं चित्र या ठिकाणी दिसून येते. नाही, असं कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही शक्ती प्रदर्शन वगैरे आम्हाला करायची गरज नाही आहे. आम्ही लोकांच्या मनामध्ये रुजलेलो आहोत. लोकांना माहिती आहे जे शिवसेनेने इथं केलं ते खूप चुकीचं केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही आहे. आणि नाही, बघा, आता वेळेवर पक्ष जो आदेश देईल आम्ही पक्ष आदेश मानणारे लोक आहोत. पक्षाच्या बाहेर आम्ही जाणार नाही, बोलणार नाही. पक्ष जो आदेश देईल, ज्याला पक्षाने एक बी फॉर्म ज्याच्या हातात दिला आम्ही त्याचं काम करू. आम्ही झेंडा सोडणार नाही. आम्हाला जो पक्ष सांगेल, जो पक्ष आदेश करेल, आमचे भरपूर कार्यकर्ते आहे इथं, भरपूर पदाधिकारी आहे. पक्षाने जर सांगितलं का आम्हाला या माणसाला आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, तुम्ही याला निवडून आणा, तर आम्ही त्याला निवडून आणण्याची ताकद ठेवू. मी आज त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पक्षाने जर मला जरी ते संधी दिली तरी मी ते व्यवस्थित सर्वांना सोबत घेऊन ती पार पाडेल. नक्की. पण आतापर्यंत पडेगावचा असं इथे म्हणजे असं बघण्यात आलेलं आहे की ज्याही राजकीय नेत्याचे आता बड्डे साजरे झालेले आहेत तेव्हा डीजे वाद्य झालेले आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाद्य वाजून वगैरे. पण हा जे एक वेगळा तुमचा वाढदिवस साजरा करताय नेमकं वरून हे सांगण्यात आलंय का तुमची कल्पना आहे? नाही, बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं मी भारतीय जनता पार्टीतून आलेला छोट्यातला छोटा कार्यकर्ता आहे. मी भारतीय जनता पार्टीची संस्कृतीच असं सांगते
की जितकी होता होईल तितकी गोरगरिबांना मदत करा, सर्वांना आपल्याला घेऊन सोबत चाला. म्हणून या उपक्रमातून जर आज मी कुस्तीचा कार्यक्रम ठेवला आणि हा कार्यक्रम बघून जर माझ्या वार्डातून म्हणा किंवा आसपासच्या परिसरातून आणखी जर 20 मुलं तयार झाले आणि बाकीचा दुसरा नाद सोडून जर ते कुस्ती खेळायला जर तयार होतील आणि ते मल्ल जर तयार झाले 20, आणखीन 10 वर्षांनी ते किती म्हणजे महाराष्ट्राचं आपल्या पडेगावचं नाव महाराष्ट्रात नेतील ह्या हेतूने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण. त्याच्यातून असं पक्षाचं वगैरे काही सांगणं नव्हतं का तुम्ही हा कार्यक्रम ठेवा, पण आम्ही आमच्या गावकरी मंडळींनी सुचवला का आपल्याकडं तसं थोडंसं आपला भाग ग्रामीण आहे, ग्रामीण भागामध्ये कुस्तीचा खूप नाद आहे लोकांना. याच्यातून मुलं तयार होतात, मल्ल तयार होतात आणि ते आपलं नाव घेऊन होऊ शकतं, याच्यातून काही बोध घेतील आणि हिंद केसरीपर्यंत जाऊ शकतात. तर त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. त्यांच्यासाठी काही तुम्ही असं प्रशिक्षण काही असं चालू केलेलं आहे? नाही, आमच्या इकडं 2 तालीम आहेत. एक पडेगावची जुनी तालीम आहे जी पारंपरिक पिढ्यानपिढ्या चाललेली आहे. दुसरी पण एक महापालिकेची आहे, त्यामध्ये पण एक 50-60 मुलं आहे. आमच्याकडे गावातल्या तालमीत पण मुलं आहेत. तर त्यांना एक कोणी खूप दिवसांनी हे केलं नव्हतं, खूप दिवसांनी तो कार्यक्रम कोणी घेतला नव्हता. जो कार्यक्रम घेण्यात यायचा तो कार्यक्रम आमच्याकडे बघा, तुम्ही भरपूर वेळा बघितला असेल का सांस्कृतिक कार्यक्रम किंवा आणखी विविध कार्यक्रम दुसरेच होत होतात, त्याच्यातून काही बोध घेता येत नाही. पण हा जो कार्यक्रम आहे कुस्त्याचा, याच्यामधून पुरा मराठवाड्यामध्ये हा बातमी पसरणार आहे आणि पूर्ण मराठवाड्यातून लोक, पहिलवान लोक इथे येणार. बोला बोला. काय झालं, मी आधी सांगितलं की शिवसेनेचे इथं नगरसेवक होते, शिवसेनेचे आमदार होते, शिवसेनेचे खासदार होते. यांनी आतापर्यंत काही केलं नाही. पण यापुढं आम्ही तुम्ही बोलल्याप्रमाणे नक्कीच आम्ही आंदोलनं करू पाण्यासाठी. नक्कीच आम्ही हा आवाज, जनतेचा आवाज महापालिकेला हलवून ठेवू. हा आवाज आम्ही 100% उठवणार आहे. तुम्हाला येणाऱ्या काही दिवसातच दिसेल का भारतीय जनता पार्टीचा इथं एक आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडलं जाईल. त्याच्यामध्ये अनेक मुद्दे असणार आहे. कचरपट्टीचा विषय असो, पाण्याचा विषय असो किंवा आणखीन कुठले विषय जनतेचे असतील ते आम्ही सर्व घेऊन आंदोलन 100% आम्ही जनतेसाठी आता मैदानात उतरणार आहोत. आता शिवसेनेचे इथून राज्य संपलेलं आहे. आम्ही पक्षाबद्दल आम्ही ठीक आहे जास्त बोलणार नाही, पण आम्ही पूर्ण ताकदीने इथं भारतीय जनता पार्टीतर्फे सगळ्या जनतेच्या मनातले प्रश्न सोडवणार आहोत. तुमचं राजकीय मित्र पण फार मोठे, इतर पक्ष तुमचे चांगले मित्र, आपण इतर पक्षाची वाटेल हजेरी लावणार आहात का? 100% येणारच आहे. नाव करू शकते का? नाही बघा, आता नावं घेणं शक्य नाही आहे, मी घेणार नाही अशा वेळेस. नाही, माझे मित्र आहे ना, कोण माझे गुरु आहे, माझे मित्र आहे. अशोकजी सायन्ना येतील, ते आमच्या वार्डाचे पहिले महापौर राहिलेले आहे, ते येतील. आमचे जुने जे आता शिवसेनेत आहे किशनचंद तनवानी, ते म्हणे मी येतो. आता RPIचे असतील, अरुण बोर्डे असतील, राष्ट्रवादीचे अफसर खान असतील, हे सर्वच माझे मित्र परिवारातले. त्याच्यामुळे ते येणं, हे शुभेच्छा देण्यासाठी मला आता त्यांनाही निमंत्रण आम्ही देऊ. ते त्यांचा हे राहिला भाग, ते येतील की नाही येतील आम्ही त्यांच्यापणे म्हणजे स्पष्ट नाही सांगू शकत. पण आम्ही सर्वांना, इतर पक्षांनाही आम्ही जाऊन भेटून निमंत्रण पत्रिका दिलेल्या आहेत. ते मला शुभेच्छा द्यायला येतीलच अशी मला खात्री है. ये जो मैंने गुड़ी पाड़वे के अवसर पर ये योगायोग है कि मेरा जन्मदिन गुड़ी पाड़वे के दिन आया है. तो ये गुड़ी पाड़वे से अब जैसा हम लोगों ने जो आयोजकों ने ऐसा विचार किया है कि अपन यहाँ से स्टार्ट कर देंगे. अभी यहाँ से उसका प्रारंभ हो जाएगा कि आज इस गुड़ी पाड़वे को हमने कुश्ती का अखाड़ा रखा है. ये पारंपरिक पद्धति से आने वाला खेल है. यहाँ पे हर मराठवाड़े से नहीं, महाराष्ट्र से जहाँ जहाँ हमारा पॉम्पलेट जाएगा, जहाँ जहाँ ये बात में फैलाई जाएगी, वहाँ वहाँ से लोग यहाँ पर कुश्ती खेलने के लिए आएंगे. ये सिर्फ पड़ेगांव या औरंगाबाद से लोग यहाँ पे नहीं है, तो ये पूरे महाराष्ट्र से लोग आने वाले हैं. और ये कार्यक्रम हमने ऐसा डिसाइड किया है कि अभी यहाँ 40 साल पहले कुश्ती होती थी, 35 साल पहले होती थी, तो वो जो कुश्ती का प्रोग्राम है ये बंद हुआ था बीच में कुछ इससे. तो अभी ये गुड़ी पाड़वे से हम हर साल, भले हम गुड़ी पाड़वे को नहीं करेंगे, लेकिन हर साल कैसा इस कार्यक्रम को बढ़ावा मिलेगा, कैसा ये कार्यक्रम हमको किस अवसर पर रखा जाएगा, ये हम सब ने मिलकर एक राय विचार करके ये प्रोग्राम बनाया है.
सर हम देखते हैं कि कुश्ती हमारे प्राचीन भारत का एक बहुत लोकप्रिय खेल है, फिर उसके बावजूद यहाँ पर क्या कारण जितनी लोकप्रियता हमें क्रिकेट को मिली, जब क्रिकेट हमारा राष्ट्रीय खेल नहीं है, तो ऐसा वो समय कब आएगा जब कुश्ती को पूरे देश स्तर पर हर कॉलेज में हर मोहल्ले में खेला जाएगा? उसके लिए आपके पास क्या कोई योजना है? देखिए अभी क्रिकेट जो है तो इंटरनेशनल खेल है, ये भी उतना ही पॉपुलर है जितना कुश्ती का आप बोल रहे, कुश्ती भी उतनी ही पॉपुलर है। कुश्ती का भी मल्ल हर कोई घर में, जिसके घर में 2 बच्चे होंगे उनको लगता है मेरा बच्चा एक एजुकेशन में जाना चाहिए और एक जो है तो फिट होना चाहिए, शारीरिक फिटिंग उसमें होना चाहिए। और अगर आपको शारीरिक फिटिंग चाहिए तो कुश्ती का खेल ये मैदानी खेल है। ये कुश्ती के खेल के लिए कोई पैसे दे के अपन कुछ ला नहीं सकते, इसको खुद को ही कसरत करना पड़ती है, खुद को ही उतनी मेहनत लेना पड़ती है और इसी के वजह से अपना शरीर बनता है। तो ये जो कुश्ती का आपने बताया कि ये बाहर क्यों नहीं हुआ, तो इसके अभी हमारे कोच बताएंगे उसके बारे में कि ये इसका जो है, इसका जो बाहर इंटरनेशनल जो खेला जाता है, इसको जो देश पातळी पे जितना ये मिलता है, उसको फंडिंग वगैरह मिलता है, उतना कुश्ती के लिए अभी इंटरेस्ट नहीं होता, लेकिन हमारे तरफ से हम अभी उसके लिए कोशिश करेंगे। सर हम देखते हैं जब सरकारी नौकरी लगती है, स्पोर्ट्स के प्रमाण पत्र का बड़ा महत्वपूर्ण योगदान रहता है, 5% 10% को मार्क मिलते हैं। हाँ, मैं आपको इसलिए सवाल कर रहा हूँ कि हमारे कॉलेज के विद्यार्थी, स्कूल के विद्यार्थी कहने के ये सोच के ये सुनकर आपके पास आए क्या ये प्रमाण पत्र लेने के बाद, जीतने के बाद जो आप देते हैं सनद, कि उसके ऊपर उनको कुछ नौकरी में सुविधा है कि आपने कुछ का एक मुकाबला जीता था, आपको कुछ 2 तक का 2 तक का कुछ? देखिए साहब, आपको महाराष्ट्र में ऐसी 1000 जो नौकरी को लगे हैं, जो सर्विस को लगे, ऐसे 1000 उदाहरण मिलेंगे, जिसमें से कुश्ती में से जो लड़ाए गए, कुश्ती में से जो जीत के जाता है, महाराष्ट्र के से जाता है, उसको बुलावा आता है, जैसे पुलिस में हुआ। और बहुत क्षेत्र है ऐसे जिसमें कुश्ती खेलकर उस सर्टिफिकेट के ऊपर, हमारे पास भी उदाहरण है, कल्याण सिंह मामा बोल के हमारे पास पड़ेगांव में जो थे, वो पुलिस में अधिकारी लेवल तक पहुंच गए थे, मतलब एसीपी के रेंज तक चले गए थे। और वो उनका कोई एजुकेशन में इतना नहीं था जितना ग्राउंड था, जितना कुश्ती सिखाते थे, उसके ऊपर से वो महाराष्ट्र केसरी हुए और उनको बुलावा आया। फिर पुलिस डिपार्टमेंट में और भी ऐसे बहुत है जो उनको कुश्ती के ऊपर से वहाँ पे बुलावा आता है, उनको नौकरी होती है, सब मिल जाता है उसमें। लेकिन कोशिश करने वाले की हार नहीं होती, वैसी एक बात है। वो आदमी ने खुद मेहनत करके महाराष्ट्र लेवल तक जाएंगे तो उनको बुलावा आएगा ही, उसका बेनिफिट बहुत ज़्यादा है। पडेगाव या खेळामध्ये सुरुवातीपासून म्हणजे चांगलं नाव होतं, वेगवेगळ्या यात्रा उत्सव असायच्या, तसं काही या गावात अगोदर झालेलं आहे का? कुस्ती स्पर्धा असेल का आता त्या होत नाही? बघा, असं आहे की पडेगावला कुस्त्या या पारंपरिक होत होत्या। आम्ही लहान असताना आम्ही बघितलेलं आहे की एका झाडाखाली तो आखाडा दरवर्षी एका यात्रेच्या निमित्तानं तो भरवला जात होता। तो आखाडा आम्ही खूप लहानपणी बघितलेला आहे। त्या खेळामध्ये आमचे भुजंग मामा आमले खुद स्वतः कुस्त्या खेळायचे। आणखीन लक्ष्मण शिंदे होते, तुकाराम पैलवान होते, एकनाथ, हे सगळे कुस्त्या खेळून इथपर्यंत पोहोचलेले हे पैलवानच आहे सगळे। हा आखाडा आधी भरत होता, पण काही कारणास्तव मध्ये त्याला स्थगिती आली आणि तो बंद झाला आणि आम्ही तोच उपक्रम परत सुरुवातीपासून कसा राबवता येईल, कसा तो आपल्याला खेळ वर नेता येईल या विचारातून आपण हा कार्यक्रम ठेवला।